23 ऑगस्ट 2025 रोजी मी स्वतः शेतातच आलो आहे। कारण शिवार फेरी करत असताना म्हणजे पिकावर निरीक्षण करत असताना नेमकं काय शेतीला हवं आहे, काय फवारणी हवी आहे, तर आता पांढऱ्या माशीचा जास्तीत जास्त जोर वाढणार आहे। त्या पांढऱ्या माशीला नियंत्रण आणण्यासाठी मी एक बोर्ड लावलेला आहे। त्या बोर्डमध्ये हे जवळपास 1x1 बोर्ड आहे। त्या बोर्डला पृष्ठाला पिवळा कलर लावलेला आहे। पिवळ्या कलरवर आईल लावलेला आहे, कारण पिवळ्या कलरवर हे जे पांढरी माशी आहे ते आकर्षित होते आणि त्याला जाऊन चिटकते। असे एका एकरात मी हे 4 लावलेले आहेत। म्हणजे जैविक कीटक नियंत्रण या पद्धतीनं केले जाते। सेंद्रिय शेतीमध्ये खूप फायदे आहेत, फक्त श्रम करण्याची क्षमता ठेवावा लागणार आहे। कारण कोणताही 1 रुपया न खर्च करता मी दशपर्णीची फवारणी करतो, निंबोळी अर्क, तंबाखूचा अर्क, असे अनेक प्रयोग वेगळे करत असतो। आणि टॉनिक म्हणून जवळपास जे काही शेतातलं निंदलेलं तण आहे तिकडे ड्राम ठेवलेला आहे। त्या ड्राममध्ये जवळपास 1 महिना सोडू देतो आणि त्याचा जो अर्क आहे केना विचू तो सडल्यानंतर त्याच्यात जे काही नत्राचं प्रमाण असते ते टॉनिक म्हणून त्याचा मी फवारणीत वापर करतो। बुरशीनाशक म्हणून मी गुळवेलाचा अर्क काढून त्यामध्ये टाकत असतो। म्हणजे तुझा आहे तुझ्यापाशी परी तू जागा भुलेला अशी सगळं काही आपल्या जवळ आहे, फक्त आपल्याला शोधावा लागणार आहे, करावा लागणार आहे। अशा प्रकारे सेंद्रिय शेतीतून शेतकऱ्याने वेगवेगळे प्रयोग करायलाच पाहिजे। कारण आपल्या रेडीमेड आणल्यापेक्षा आपलं घरच्या घरी तयार करणं, आज हे सगळी फसवणूक चाललेली आहे आणि त्या फसवणूकमध्ये आपल्याला काही परवडणार नाही। कारण 2 पैसे आता या जमिनीवर चालताना बी इतके काही मऊ माती झालेली आहे, कारण गांडुळाचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे। आणि हे जे कॉटन आहे जवळपास माझ्या 4-4.5 फूट वाढलेली आहे। आणि समोर मी केळीचा बागसुद्धा पेरलेला आहे। अशा प्रकारे मला एक लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सबस्क्राईबर माझ्या चॅनलचा सदस्य होऊन माझी एक हिंमत वाढवा आणि माझे जे काही अनुभव आहे, माझ्या मनात जे काही रुणलेलं आहे ते बाहेर काढण्यासाठी तुम्ही मला प्रवृत्त करा, हेच अपेक्षा